नंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। अजित पवारच पुण्याचे पालकमंत्री राहणार आहेत। पुण्यासह बीडच्या पालकमंत्री पदाची सुद्धा जबाबदारी देण्यात येते आहे। अजित पवारांकडे 2 जिल्ह्यांचं पालकमंत्री पद असणार आहे। न्यूज 18 लोकमतच्या बातमीवरती आता शिक्कामोर्तब झालेला आहे। या क्षणाची आपण मोठी बातमी बघतोय। अजित पवार हेच पुण्याचे पालकमंत्री असणार आहेत। पुण्यासह बीडच्या पालकमंत्री पदाची सुद्धा जबाबदारी त्यांच्याकडे असणार आहे। आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे सध्या आपल्या सोबत आहेत। वैभव, पुण्यासह बीडच्या पालकमंत्री पदाची सुद्धा जबाबदारी अजित पवारांकडे असणार आहे। काय अधिकची माहिती आहे? जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार पुण्याचं पालकमंत्री पद हे अजित पवार यांच्याकडेच राहणार असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांनी दिली आहे। यापूर्वी बीडच्या पालकमंत्री पदावरून जो वाद सुरू होता त्याचाही जवळपास निर्णय जो आहे तो झालेला आहे आणि धनंजय मुंडेंच्या ऐवजी अजित पवार हेच बीडचे पालकमंत्री असतील अशी माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते। या सगळ्या पार्श्वभूमीवरती बीड आणि पुणे या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री पद जे ते या मंत्रिपदांच्या वाटपामध्ये पुण्याकडे अजित पवारांकडे आलेलं होतं आणि या दोन्ही ठिकाणी अजित पवार हेच पालकमंत्री असतील या बातमीवरती शिक्कामोर्तब झाले। जवळपास राष्ट्रवादीच्या सूत्रांकडून ही माहिती आपल्याला मिळते ज्यामध्ये अजित पवार हेच पुण्याचे पालकमंत्री असणार आहेत। निश्चित वैभव, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।